मी दादरला शिवाजी पार्कच्या इथे ते मला त्या हॉटेलचं नाव नाही आठवते, ते कॉर्नरचा पेट्रोल पंप आहे ना त्याच्या एक्झॅक्ट समोर एसओटीसीची ब्रांच आहे. तर तिकडे माझी बदली झाली आणि माझ्या हातात 7 दिवस होते. आणि त्यांनी मला फोन केला, प्रसाद झालंय तुझं काम? म्हणलं हा ठीक आहे, आता किती महिना दीड 7 दिवसात जायचंय तुला. म्हणलं मी राहू कुठे, गेल्यावर माझं कोणीच नाहीये तिथे. मग परत बाबांशी बोललो, म्हणलं बाबा आता काय करायचं. ते म्हणले प्रसाद, त्यांनी जे बोललेत ना ते वाक्य इतकं महत्वाचं होतं, तू रस्त्यावर राहा. मी माझ्या मित्रांना ओळखीच्यांना सांगेन की हो प्रसाद मुंबईला गेलाय, तो जॉब करतोय, घर नाही तो रस्त्यावर राहतोय, तो झोपडपट्टीत राहतोय, पण तू कुठल्याही नातेवाईकाच्या घरात राहू नकोस. अरे बापरे. कोणाच्याही ओळखीनी कोणाचाही डोक्यावर हात घेऊन मुंबईत राहू नकोस. का? कारण आत्ता तू त्यांच्याकडे राहशील आणि जेव्हा केव्हा तुझं काम सुरू होईल, तू काहीतरी करशील, तेव्हा तू केलेलं दिसणार नाही. आम्ही त्याला सपोर्ट केला, आम्ही त्याला, हे नकोय मला, तर तेवढं तू पाळ माझ्यासाठी आणि तू मुंबईला जा. आणि मी खरं सांगतो, स्वामींची कृपा आहे, महाराजांची कृपा आहे. मी एक छोटासा किस्सा सांगेन. मी दादरला गेलो पहिले स्वामींच्या मठात. मठात गेल्या गेल्या मी पाया पडलो, म्हणलं महाराज काम तर केलेत, राहायचं कुठे. मी खरं सांगतो, सांगितलं तर आता अतिशयोक्ती वाटेल, दादरला स्वामींच्या मठात त्या मेन रोडला उभं राहिल्यावर डावीकडे गेल्यावर काय आणि उजवीकडे गेल्यावर काय हेही मला माहिती नव्हतं. फक्त सरळ येतो आपण स्टेशनकडनं तेवढाच रोड माहिती होता. मी म्हणलं माहिती नाही, आता मी आलो तर आहे, आता तुम्ही सोय करा काय करायची ती. आणि महाराज करतात, ते सगळं ऐकतात. मी अक्षरशः तिथे डोकं आपटलं आणि म्हणलं महाराज ही शेवटची आणि पहिली संधी आहे, जर इथं नाही झालं तर गेलं माझं. पाया पडलो आणि मी शिवाजी पार्कला गेलो आणि ते नवीन नवीन मुंबई सगळं छान सगळं बघितलं आणि म्हणलं काय माहिती काय पद्धत आहे इथली. म्हणून मी सगळ्या बिल्डिंग्स मध्ये फिरत होतो की रेंटनी काही पाटी लावली आहे, कुठे काय ऍड आहे, काही नाही. 2-2:30 वाजले, काही नाही, मी उन्हात फिरतो एकटा. आणि खोटं वाटेल, तिथे कॉर्नरला ना एक चहाची टपरी होती. मी म्हणलं आता चहा पिऊ, बाबांना फोन करू, जाऊ पुण्याला. तर तिथे ना एक काका बसले होते, पांढरा सदरा आणि हे घालून. आणि मी चहा पिताना त्यांनी मला सहज विचारलं कुठून आलायस. म्हणलं काका पुण्याहून आलोय. आणि ते डायरेक्ट काय बोलले माहितीये, झालं जागेचं काम. कसं काय? हो, म्हणजे मी हे अजिबात रंगवून सांगत नाहीये, स्वामींची शपथ सांगतो. मी म्हणलं पण तुम्हाला कसं कळलं. नाही झालं का तुझं काम. म्हणलं नाही मी शोधतोय काका. बरं काय करायचंय. म्हणलं मला एसओटीसी नावाचं, हा इथे माहिती. म्हणलं माझं नोकरी सुरू होणार आहे तर जागा नाहीये. बरोबर ठीक आहे. म्हणजे मी एक काम करतो, जरा माझ्या बरोबर चल. म्हणलं कुठे. तू चल म्हणले बाळा, मी जिथे जाईन तिथे थांब, मी तुला वरून हाक मारतो मग वर ये. बरं म्हणलं. 1-2 मिनिटावर पुढे तिकडे कशा दादरला चाळी आहे जुन्या, तिथे गेलो. म्हणले इथं थांब. वर गेलो की हात करेन. 5-10 मिनिटांनी वरून काकांनी हाक मारली, बाळा ये. वर गेलो तर त्या काकूंचं नाव नाही आठवते. वरती गेलो आणि मला म्हणले ह्या आहेत त्यांच्याशी जरा बोल, मी खाली आहे. वर गेलो, म्हणलं काकू नमस्कार, मी असा प्रसाद लिमाय. हो म्हणले काका आता सांगत होते तुम्ही पुण्याहून आलाय. काय झालं काय माहिती, काल अचानक आमच्या इथे जवळजवळ 3-3.5 वर्ष राहणारा मुलगा रात्री मला म्हणला मी दुबईला जाणार आहे काकू, तर ह्या पुढच्या 2-3 दिवसात मी जी राहतोय ती जागा रिकामी होती. मी बोलू हसू रडू काहीच मला कळत नव्हतं. आणि तेव्हा मला आठवते माझ्याकडे तेव्हा पैसे पण नव्हते एवढे. तर मी काकूंना, म्हणजे माझं असं झालं की पाया पडतो ती देऊ नका कोणाला जागा. म्हणलं किती रुपये. तर ती एक बेड होती, म्हणजे एवढी पण जागा नव्हती ती धड, त्यात 3 बेड होत्या अशा. अच्छा. एका बेडचे 3,500 रुपये. 1 कप चहा आणि 1 बादली सकाळी पाणी, गरम पाणी आंघोळीला. आणि वॉशरूम वगैरे चाळीतलं माहिती आहे आता, बाहेरच असतं. म्हणलं काय कुठं असेल तिथे मला चालेल. तर मी त्यांना म्हणलं काकू माझ्याकडे आता 500-600 रुपये एक्स्ट्राचे. आणि म्हणलं तसं काय करूया, कारण तेव्हा काही जीपे बिपे असं सगळं काहीच नव्हतं. तर म्हणलं माझ्याकडे चेन आहे, मी चेन ठेवून जाऊ का. ते म्हणलं अरे एवढं नको करू, काय काळजी नको, तू येणार आहेस ना. म्हणलं हो नक्की येणार आहे. ठीक आहे म्हणले, मी तुझ्यासाठी ही जागा ठेवते. मग मी आईला फोन लावून दिला, तर आई म्हणली की मी हवे तर पैसे बँकेत. त्या म्हणले काही करू नका, तुमचा मुलगा येणार आहे ना, त्याला जागा दिली. ही माझी पहिली मुंबईतली एंट्री म्हणतो आपण ती, हे स्वामींनी करून दिलं माझं काम. बापरे किती छान ही गोष्ट. आणि मी सांगतो ना तुला, मला आणि पुढची गोष्ट, मी खाली आलो तर ते काका नव्हते खाली.
अरे बापरे. हे प्रत्येक स्टोरीत आपण ऐकतो, त्यामुळे हो. असं वाटेल की नाही हा रंगून सांगतोय. अजिबात रंगून सांगत नाही. नाही ऍक्च्युली असतं आहे. असं प्रत्येकाच्या लाईफ मध्ये काही ना काही अशी स्टोरी हो. असतातच. एक व्यक्ती येतो, मदत करतो, निघून निघून जातो जातो. आणि कुठला व्यक्ती कुठून येतो काहीच माहिती नाही, नसतं. माहिती नाही. दुपारी 2-2:30 वाजता एवढा म्हातार वयातला माणूस चहा प्यायला येऊन बसेल का?